नाही हे आम्ही हमेशा दर्शन घेतो, असं काहीच नाही, विशेष काय नाही. याच्या अगोदर 10-15 वेळेस आम्ही कुलस्वामी तुळजाभवानीचं पण दर्शन घेतलं. आता विठुरायाच्या चरणी पण विठुरायाच्या चरणी पण नतमस्तक झालो. आम्ही हमेशाच येतोय, असं काही विशेष. शेवटी बळ आशीर्वाद मागितलाय, शक्ती मागितली. गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय राहिला आहे, तो मार्गी निघावा याबद्दल बळ आणि आशीर्वाद मागितला, बाकी काय नाही. आपल्याकडून वारंवार देवेंद्र फडणवीसांवर टीका केली गेली, मात्र महाराष्ट्रातल्या बहुतांश जनतेनं त्यांचं नेतृत्व निवडलेलं आहे. मग मी काय करू आता? तुमच्या मताला महाराष्ट्रातल्या मतदारांनी नाकारलं असं म्हणायचं? मी मैदानातच नव्हतं, नाकारेन कसं काय? आव्हान केलं मराठा समाजाला. कुठं आव्हान केलं? काय केलं? काय केलं? मग पाडले ना, आणले निवडून. अरे कळतंय का तुम्हाला? काय बोगा विचारत जाऊ नका. काय असतं, मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला, त्याला म्हणतात नाही पाडल्यावर. तुम्ही कोणाला पाडा, कोणाला निवडून आले, भाषा कळते तुम्हाला? अरे काय बोलता राव, कुठून आल्यासारखं. आले होते भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय परवा दर्शनाला आले होते. ते म्हणले मनोज जरांगे किंवा त्यांचा विचार घेऊन जे लढले त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धडा शिकवलेला आहे, असं त्यांचं म्हणणं. आता वेळ निघून गेल्यावर कोणी काय म्हणायचं ज्याचा त्याचा विषय असतो. पण मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो. जर मी आणि मराठा समाज मैदानात असतो आणि आमचं जर समीकरण जुळलं असतं तर सोपडा सापच केला असता. मी लोकसभेला पण तेच सांगितलं, तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आणा. विधानसभेला पण तेच सांगितलं. मी माझ्या बोलण्यापासून लांब कधी जात नाही आणि मी समाज विकू शकत नाही, कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही. समाज मतदाराचा मालक तो आहे, त्यांनाच मालक शेवटपर्यंत ठेवलं. मी मनमानी समाजावर चालवली नाही. असले प्रश्न असं उत्तर मी नाही देणार ना, ते त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा राजकारणाचा प्रश्न आहे. मी कसं बोलणार? मी आरक्षण घेणार पण ओबीसीतूनच घेणार, कोणी पण बसू दे. आम्ही कशाला 50-55% आम्ही पाळता भूई कमी करणार. माड्यातून अभिजित काटे म्हणले की मी जरांगे पॅटर्न म्हणून मी निवडून आलो, असे राज्यातून किती जण म्हणतात की आम्ही म्हणजे तुमच्यामुळे निवडून आला असं म्हणतात. आता एखादा जर म्हणला तसं किंवा अनेक जण जर तसं म्हणले तर मी छाती बडवायची गरज नाही, कारण मैदानातच मी नाही. मग पडणाऱ्याबद्दल काय उत्तर द्यायचं आणि निवडून आल्याबद्दल काय उत्तर द्यायचं? त्यापेक्षा मी मैदानात नाही, माझा समाज सुद्धा. 2पेक्षा अधिक मुलांना आता जन्म दिला पाहिजे, लोकसंख्या वृद्धीवर त्यांनी. आता नवीन काय मी नाही ऐकल्यावर सांगल. निवडणुकीपूर्वी आपल्याला भेटण्यासाठी राज्यातील सगळे उमेदवार येत होते, तशी गर्दी आता कुठेतरी येत नाही. उमेदवारांना कुठे विसर पडला का समाजाचा? काय तुम्ही अंतरवाली ते एखाद दिवशी तुम्हाला दाखवतो. महाराष्ट्राला 30-32 जण गेले येऊन आतापर्यंत निवडून आलेले. बहुजन मुख्यमंत्र्यांची सरकार स्थापन झाल्यावर आणखीन येते. बहुजन मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा अशी एक चर्चा आहे. कोणी मिळू दे, गोरगरीब शेतकऱ्यांचं गोरगरीब जनतेचं काम करा, नसता मुंडक्यावर बसते असते जनता. पण बहुजन मुख्यमंत्री मिळावा, कोणी पण मिळू दे, कोणचं सुख नाही. बहुजन आला, हिंदूवादी आला, पुरोगामी विचाराचा आला, कोणचा आला तरी 75 वर्षात आम्हाला गोरगरिबाला कधी सुख मिळालं? उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत आरक्षणाची दिशा टोकाची असणार आहे का, आता कशी असणार आहे? हो, सामूहिक आमरण उपोषण अंतर्वालीत होणार. बहुतेक तर अशी शक्यता आहे की मुंबई सुद्धा होऊ शकते. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर त्याचं स्वागत करणार? अहो हो द्या ना, तुम्हाला आधीच गडबड झाली हो. नंतर पण त्यात पुढं झालं जर तर उत्तर नसतं आता, नंतर तुम्हाला गडबड हो त्यांच्या आधी जास्त. आमरण आणि सामूहिक अंतर्वालीत असणार 100%. मुंबई जाम करण्याचं काय नियोजन आहे का विधानसभेच्या अधिवेशनाच्या तोंडावरती? दादा, समाजाचं असं म्हणणं आहे मुंबईतच जायचं, पण असं काही ठरलेलं नाही. आमचं फायनल ठरलेलं आहे की सामूहिक आमरण उपोषण घराघरातले मराठी हे अंतर्वालीत करणार आहेत उपोषण अंतर्वालीत. परंतु बहुतेक असं होऊ शकतं की मुंबईसुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं, पण तिथं सामूहिक करता येणार नाही. पण आता मराठीची लई इच्छा आहे, पण यांचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर ठरवू समाजाची बैठक बोलून मुंबईत करायचं का अंतर्वालीत करायचं. मुंबईसुद्धा होऊ शकतं.
चलो धन्यवाद. ईव्हीएम बाबतचा उठाव वाढत होते सध्या सगळ्यात जास्त वाटतं की ईव्हीएम उठाव वाढतो काय भूमिका सरकारकडे झालं वाटतं? नाही, ज्याच्यातले माहीत नाही त्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत असतं. त्यातलं आपल्याला काही जास्त माहीतच नाही आणि मग ते काय होतं आणि काय नाही होत.